अध्यक्ष महोदय, आजच्या या आपल्या अधिवेशनाच्या आजच्या कामकाजामध्ये भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर जी चर्चा ठेवली, या चर्चेवर मला बोलण्यास संधी मिळाली, मी आपला आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, ज्या संविधानाने एवढा मोठा देश एकसंघ ठेवला, जवळपास 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस हे घटना निर्मितीचं, संविधान निर्मितीचं काम सुरू झालं। अध्यक्ष महोदय, या देशाची लोकशाही जी टिकली, लोकशाहीची मूल्ये जपासली गेली, लोकशाही खोलवर रुजली गेली, याचं खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जे संविधान लिहिलं गेलं, या संविधानाला खरं श्रेय द्यावं लागेल। मान्य अध्यक्ष महोदय, एवढ्या मोठ्या डायव्हर्सिटीनी नटलेला आपला देश, वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळी जात, धर्म, भाषा, पंथ, उपपंथ, अशा सगळ्या विविधतेने नटलेला हा देश स्वातंत्र्यानंतर टिकेल का नाही, किती वर्ष लोकशाही राहील, हा प्रश्नचिन्ह खूप पंडितांनी त्यावेळी व्यक्त केला होता। पण अध्यक्ष महोदय, या संविधानाने या देशाला आज 75 पूर्ण केले। जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आज आपल्या देशात आहे। त्याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे सगळे कॉन्स्टिट्यूएंट कमिटीचे सदस्य, ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य असतील, ह्या सगळ्यांना खरं श्रेय आहे। आजच्या दिवशी या 75व्या वर्षी वाटचाल करत असताना मी त्या सगळ्या महान विभूतींना अभिवादन करतो। त्यांचं कुठेतरी ऋण व्यक्त करायची संधी आज आपल्या या निमित्तानं आपल्याला मिळाली। अध्यक्ष महोदय, ज्यावेळी घटना लिहिली गेली, संविधान लिहिलं गेलं, बाबासाहेबांना अपेक्षित होतं शिवशाही या देशात यायला पाहिजे। शिवाजी महाराजांचा फोटो घेतला, राणी लक्ष्मीबाईंचा फोटो घेतला, रामराज्य यायला पाहिजे, प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मणाचाही फोटो घेतला गेला। आणि अशा लोकांचा आदर्श घेऊन हा देश कसा चालला पाहिजे, देव, देश आणि धर्माचे रक्षण करणारे शिवराय, त्याच पद्धतीनं त्यांच्याच सारखं ह्या संविधानानं सुद्धा सगळ्या आमचं देव, देश, धर्माचं रक्षण करावं, अशी अपेक्षा कुठेतरी त्या निमित्ताने बाबासाहेबांनी व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, या देशात जर बघितला, आपला देश बघितला तर आपण जर बघितलो तर प्रत्येक जगातला देश कुठला तरी जात, धर्म, भाषा अशावर आधारित त्या देशाची निर्मिती झाली। घटनेमध्ये लिखित जवळपास 24 भाषा आपल्या देशात आहेत। अध्यक्ष महोदय, जात, धर्म, पंथ, उपपंथ अशा अनेक आहेत, आणि अशा सगळ्यांना एक संघ आज या संविधानाने बांधून ठेवलं। 75व्या वर्षी वाटचाल करत असताना 11व्या स्थानावरून जगातील आर्थिक 5वी महासत्ता आज आपण झालोय, 3ऱ्या आर्थिक महासत्तेकडे आपण वाटचाल करतोय। अध्यक्ष महोदय, हा देशाचा प्रवास इथपर्यंत जो व्हायला लागलाय, जगातील महासत्ता होण्याकडे, महाभारती जगातील विश्वगुरु होण्याचं स्वप्न जे आपण बघायला लागलो आज या संविधानामुळे। अध्यक्ष महोदय, ज्यांना मदर ऑफ डेमोक्रेसी स्वतःला समजतात, जे अमेरिका, इंग्लंड अशा देशांनी सुद्धा 100 वर्ष अगोदर स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला नव्हता, पण बाबासाहेबांनी ज्या दिवशी संविधान लिहिलं गेलं त्या दिवशीपासून माता भगिनींचा सन्मान या देशात केला, असं हे संविधान आपल्यासाठी। आजच्या दिवशी संविधानाचा गौरव करताना, संविधानाचा अभिमान बाळगताना काही देशांनी, काही समोरच्या विरोधकांनी, सगळ्या नेत्यांनी सुद्धा बाबासाहेबांचा गौरव केला, सन्मान केला। निश्चित बाबासाहेब गौरव सन्मानाचे योग्य आहेत, हा देश त्यांनी एक संघ ठेवला। पण संविधानावर बोलत असताना खूप साऱ्या नेत्यांनी, आमच्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने कसा मदत केलं, काँग्रेस पक्षाने कसा हा हिरा शोधून काढला। अध्यक्ष महोदय, खरं तर आजच्या दिवशी राजकीय भाषण अपेक्षित नाहीये, पण कुठेतरी हे लोक राजकारणात यायला लागले म्हणून त्याच्यावर बोलायची गरज आहे। बाबासाहेबांसारखा हिरा
कुठल्या पक्षाने नाही शोधून काढला. बाबासाहेबांनी कुठल्या पक्षासाठी काम नाही केलं अध्यक्ष महोदय, या संपूर्ण देशासाठी काम केलं, संपूर्ण देशातील सगळ्या समुदायासाठी काम केलं. अध्यक्ष महोदय, मगाशी सन्माननीय आव्हाड साहेब खरं थांबायला पाहिजे होते, बोलून निघून गेले. ही घटना म्हणजे काँग्रेस विचाराची देण आहे. म्हटलं आव्हाड साहेबांची मेमरी सिलेक्टिव्ह मेमरी आहे, त्यांना जे पाहिजे तेच वाचतात. वडेट्टीवार साहेब मगाशी बोलले, आव्हाड साहेब जरा कॉन्स्टिट्यूंट कमिटीचे ड्राफ्टिंग कमिटीचे डिबेट्स वाचले असते ना व्यवस्थित, तर ह्यांच्या पक्षाबद्दल ह्यांच्याबद्दल काय मत आहे त्यांना कळलं असतं. मला दोनदा बाबासाहेबांना पराभूत कुणी केलं? ह्यांच्या नेत्यांनी केलं. मगाशी सांगत होते की जोगेंद्रनाथ मंडलांच्या सहकार्यांनी पश्चिम बंगालमधून बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट कमिटीवर पाठवलं. अध्यक्ष महोदय, माझा सवाल आहे, या महाराष्ट्राच्या मातीत जन्मून पहिल्यांदा बाबासाहेबांना या महाराष्ट्राच्या विधिमंडळातून घटना समितीवर का जाता नाही आलं? कुणी विरोध केला अध्यक्ष महोदय? ह्यांच्या नेत्याने विरोध केला. ह्यांच्या नेत्याने विरोध केला. महाराष्ट्रातून बाबासाहेबांना जाता नाही आलं म्हणून प्राध्यापक जोगेंद्रनाथजी मंडल यांच्या सहकार्यांनी बंगालमधून यावं लागलं. त्या बंगालची पाहणी झाली, नंतर ती पाकिस्तानात गेले, म्हणून परत मतदारसंघच पाकिस्तानात गेला. तो मतदारसंघ पाकिस्तानात गेला म्हणून बाबासाहेबांनी परत डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेबांनी विनंती करून बीजी खेरना पत्र लिहून या घटना समितीवर घ्यायचं काम केलं. अध्यक्ष महोदय, जे स्वतःच बाबासाहेबांचा गौरव करा. बाबासाहेब एवढी महान विभूती आहे, ते गौरवास त्यांची उंची आहे, हिमालयाची उंची. आमच्या नेत्यांनी त्यांना घटना समितीवर बसवलं, आमच्या नेत्यांनी हिरो शोधून काढला. नका ना बोलू राजकारणावर. आमच्या नेत्यांनी हिरो शोधून काढला, नका ना बोलू राजकारणावर. खरं तर ही अध्यक्ष महोदय हिपोक्रेसी आहे. बाबासाहेबांना सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल? अरे दोनदा लोकसभेला पाडला तुम्ही त्यांना. तुमच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं बाबासाहेबांना. अध्यक्ष महोदय, तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूजींना त्यांच्या एका सहकार्याने पत्र लिहिलं, पंडितजी थोडंसं तुम्ही अलर्ट राहा, बाबासाहेब सध्या त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची आहे. तर त्यावेळी अध्यक्ष महोदय, पंडितजीने त्यांना पत्र लिहिलं, बाबासाहेब मंत्रिमंडळात राहिले काय गेले काय मला नाही फरक पडणार, असं हे त्यावेळी झालेलं आहे. तर त्यामुळं अध्यक्ष महोदय, हे कुठल्या तोंडाने सांगतात? काही बोलू नका. नाही बाबा, तुम्ही बघा ना, अर्धवट माहिती घेऊ नका, तुम्ही घ्या ना. अध्यक्ष महोदय, स्वतःच्या मैत्रिणीच्या पत्रात लिहिलंय, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकसभेत पराभव झाला त्या दिवशी मी खूप आनंद झालो, मला आज खूप आनंद झालाय. हे तुमच्या नेत्यांनी पत्रामध्ये लिहिलंय अध्यक्ष महोदय, मैत्रिणीच्या पत्रात लिहिलंय. आणि तुम्ही काय सांगता अध्यक्ष महोदय? आम्ही सन्मान केला, आमच्यामुळे बाबासाहेबांना घटना समितीचा अध्यक्ष मिळाला. स्वतःच्या कुटुंबात सगळ्यांना भारतरत्न द्यायला वेळ मिळाला अध्यक्ष महोदय, पण बाबासाहेबांना भारतरत्न द्यायचं सुचलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या आमचं सरकार एकत्र सरकार होतं, कोल्युशन गव्हर्नमेंट होतं, त्यावेळी बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं. भारतरत्न एकच कुटुंब म्हणजे देशासाठी केलं, बाकी कुणी नाही केलं असं ह्या लोकांना वाटतं अध्यक्ष महोदय. काँग्रेसची पहिलीपासूनच नीती अध्यक्ष महोदय ही अँटी डेमोक्रेटिक राहिलेली आहे. ह्यांच्या मुळात त्यांच्या राजकारणाची, यांच्या पक्षाची सुरुवातच अँटी डेमोक्रेटिक आहे अध्यक्ष महोदय. ज्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष निवडणूक होती अध्यक्ष महोदय, या देशातील 15 प्रदेश समितीच्या अध्यक्ष सभासदांनी मतदान करत होते. 15 पैकी 12 मतदान सरदार पटेलांना होते, 3 जण गैरहजर राहिले, नेहरूजींना 0 मतदान. तरी तुम्ही अध्यक्ष निवडलं, पंतप्रधान केलं. तुमची सुरुवातच अँटी डेमोक्रेटिक आहे अध्यक्ष महोदय. डेमोक्रेसीची भाषा तुम्हाला शोधत नाही. पंडितजी खूप मोठे नेते होते, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, पण तुमची जी नीती आहे, जी एसओपी आहे, तुमची जी नियत आहे, या निमित्तानं ह्या देशाला कळू दे अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, वारंवार आव्हाड साहेब जाताना बोलून गेले, खरं थांबायला पाहिजे होतं अशा वेळी. आरक्षण बदलणार 400 कशासाठी पाहिजे होतं? अध्यक्ष महोदय, देशात सर्वाधिक काळ राज्य कोणी केला? 55 वर्ष काँग्रेसने केले, 16 वर्ष आम्ही केलो.
आणि आरक्षण बदलाची तशी तर तरतूद बाबासाहेबांनी कलम 368 मध्ये स्वतः करून ठेवलाय. ज्या ज्या वेळी गरज पडेल या आरक्षणामध्ये संशोधन करा, बदल करा. अध्यक्ष महोदय, 16 वर्षात 22 वेळा भाजपाने संविधानात बदल केला, अमेंडमेंट आणले. काँग्रेसने हे संविधानातील बदल 77 वेळा केला. एक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगा, एक संविधानातला बदल अमेंडमेंट जे केलंय आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी आमच्या पार्टीसाठी केलं. कधी एक वन नेशन वन टॅक्स जीएसटी आणला, कधी मातृत्व वंदन महिलांना आरक्षण 33% माता भगिनींना आरक्षण दिलं, कधी मागास आयोगांना संविधानिक दर्जा दिला, कधी 370 कलम हटवावं लागलं. अध्यक्ष महोदय, भाजपाने कधीही आरक्षणात स्वतःसाठी बदल नाही केला आणि काँग्रेसने कशासाठी आरक्षणात बदल केला? अध्यक्ष महोदय, आणीबाणी लागली तुमची, पंतप्रधानांची चौकशी करायची नाही, आरक्षणात बदल करा. तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही, आता निवडणुका लागल्यावर 1 वर्ष मुदतवाढ द्या. आव्हाड साहेब निघून गेले, अर्धवट म्हणलं माहिती ना, सिलेक्टिव्ह असतात ते. पहिलं बदल संसद निर्मिती होण्याच्या अगोदर जे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीचची भाषा बोलतो ना आपण, व्यक्ती स्वातंत्र्याच्या, त्याच्यावर गदा आणण्याचं अमेंडमेंट हे पहिल्यांदा संसद अस्तित्वात, पहिलं संसद ज्यावेळी अपॉइंटेड नॉमिनेटेड पीएम होते नेहरूजी, त्यावेळी केली. अध्यक्ष महोदय, स्वतःच्या स्वार्थासाठी वारंवार घटनेत बदल केले. या देशामध्ये जवळपास 100 वेळा जनतेने निवडून दिलेलं सरकार, या तुमच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेचे सरकार जवळपास 100 वेळा असे हे रद्द केले, बरखास्त केले. अध्यक्ष महोदय, वारंवार स्वतःसाठी तुम्ही आरक्षणात बदल करत गेले आणि आम्हाला सांगता आरक्षण बदलणार, मूलभूत ढाचा बदलू नका. वडेट्टीवार सांगून गेले, साहेब सांगून गेले. अरे मूलभूत ढाच्याला तर तुम्हीच हात घातले बाबा. एक आरक्षण सांगा आम्ही आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, एक अमेंडमेंट सांगा जे आम्ही आमच्या स्वार्थासाठी केलं. आम्ही जे केलंय, जे इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी, इन द इंटरेस्ट ऑफ नेशन साठी काम केलं, बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही काम केलं. अध्यक्ष महोदय, 30 मिनिट बोलले मी, 5 मिनिट झालं, आता तुम्ही बेल मारू नका. अध्यक्ष महोदय, तुम्ही आणीबाणी लावली, आणीबाणीमध्ये संसद अस्तित्वात नव्हती. अध्यक्ष महोदय, त्यावेळी जी सेक्युलर शब्द आज तुम्ही ऍड केला ना प्रिएम्बल मध्ये, तो शब्दच नव्हता सेक्युलर, आणि तुम्ही प्रिएम्बल मध्ये ऍड केलात. आणि कधी ऍड केले? संसद अस्तित्वात नाही, देशात आणीबाणी लागू केले. आणि तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलताय, लोकशाहीची भाषा बोलताय. ज्यांच्या पक्षात कधी लोकशाही माहिती नाही, एक कुटुंबासाठी काम करणारे, एकाच म्हणजे परिवारासाठी तुम्ही काम करणारे. अध्यक्ष महोदय, ही हिपोक्रेसी आहे, ही दांभिकता आहे ह्या लोकांची. आज राजनाथ सिंग साहेबांसारख्या आमच्या नेत्यांना आणीबाणीत अटक केले, त्यांच्या आईच्या अंत्यदर्शनाला तुम्ही नाही जाऊ दिले. अध्यक्ष महोदय, काय गुन्हा केला होता? तुमच्या अँटी डेमोक्रेटिक विचाराला विरोध केला होता, एवढ्यावर तुम्ही अटक केले, आईच्या अंत्यदर्शनाला नाही जाऊ दिले. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघितलं, ही काँग्रेसची जी संस्कृती राहिली ना, तुम्ही कधीच घटनेचा सन्मान नाही केला. स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अध्यक्ष महोदय, एक काँग्रेसचे नेता आहे तर सांगा. आम्ही दिल्लीला पंतप्रधान पीएम ना भेटायला जात होतो. 7 जनपद, 7 रेसकोर्स की 10 जनपद, यांना पीएम ना कधी भेटले नाही. यांनी घटनाबाह्य सत्ता केंद्र होतं त्यांना भेटायला जायचे. आजही एक काँग्रेसच्या नेत्यांनी सांगा जे काँग्रेस अध्यक्षाला भेटतात की गांधी परिवाराला भेटायला जातात. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने अँटी डेमोक्रेटिक विचाराचे ही लोक आहेत. ही लोक म्हणजे एक परिवार म्हणजे देश समजतात, आणि आम्ही काम करताना देश म्हणजे आमचा परिवार समजून काम करणारे आमचे नेते आहेत, आमची पार्टी. अध्यक्ष महोदय, आरक्षणावर मगाशी बोलताना सांगितले, अशा आरक्षण अध्यक्ष महोदय, ह्यांच्याच कर्नाटकाच्या सरकारने अध्यक्ष महोदय कंत्राटी ठेकेदारीमध्ये अल्पसंख्याक समाजाला 4% आरक्षण दिलं. संविधानामध्ये तरतूद आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात सुद्धा द्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, संविधानामध्ये जातीवर आधारित आरक्षण आहे, धर्मावर आधारित आरक्षण नाही. घटना कोण बदलतं? आम्ही बदलतो.
बाबासाहेबांनी लिहिलं असं? अध्यक्ष महोदय, ह्यांचे बोलणं आणि करणी या दोन्ही कथनी करणीमध्ये फरक आहे. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्याच्या बाजूला उभा राहता आणि भारत जोडो आंदोलन करता. अध्यक्ष महोदय, तुम्ही एकदा तुमच्या नेत्याला विचारा, तो कॉन्फ्लिक्ट ऑफ माइंड जो आहे ना, भारत तोडो म्हणणाऱ्याच्या बाजूला राहायचं आणि भारत जोडो करायचं. तुमच्या 54 वर्षाच्या युवा नेत्याला एकदा विचारा, देश जोडायचा आहे की तोडायचा आहे? आमची विचारधारा स्पष्ट आहे, आमची आयडिओलॉजी स्पष्ट आहे. महाभारतीला विश्वगुरु बनवायचंय, जगात सर्वश्रेष्ठ बनवणार आहे. त्या विचारधारेसाठी आम्ही काम करतो. अध्यक्ष महोदय, आम्ही कुठल्या भक्तीसाठी कुठल्या अध्यक्ष महोदय संपत 8 वाजता आपला प्रस्ताव जो आहे तो आपल्याला करायचा आहे अध्यक्ष. त्यामुळे उद्या परत मिळेल ना. अध्यक्ष महोदय, मी करतो, कन्क्लूड करतो. चला बोला. नाही अध्यक्ष महोदय, मी संपवतोय. मी 2-3 मिनिट मी कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय, मी आता मी कन्क्लूड करतो. अध्यक्ष महोदय, मला एवढं सांगायचं, अध्यक्ष महोदय मला एवढं सांगायचंय, संविधान तोडून द्या. अध्यक्ष महोदय, तुम्ही कशाला हे करताय? अरे बाबा, इतके वेळा ऐकायचं होतं, तुम्ही काय काय बोलले तेच सांगतोय मी. एका कुटुंबासाठी काम करणारे लोक, तुम्ही संविधानाची काय भाषा बोलायला लागलाय मला? तुम्ही प्रत्येक मुद्दा संविधानावर बघा, नीट आहे का? अध्यक्ष महोदय, बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीतल्या निवासस्थानी स्मारक व्हायला पाहिजे ही कित्येक वर्षाची इच्छा होती. कधी स्मारक तुम्ही होऊ नाही दिलं. मोदीजीने तो स्मारक केला. लंडन येथील निवासस्थान माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना लंडन मध्ये स्मारक केला. अध्यक्ष महोदय, हिंदू मिल स्मारकची जागा सुद्धा तुम्ही दिली नाही त्यावेळी. अध्यक्ष महोदय, अशा त्यामुळं खरं बोललं की अध्यक्ष महोदय त्रास होतोय ना. त्यामुळं अध्यक्ष महोदय मला एकच सांगायचं. अध्यक्ष महोदय, शेवटी कन्क्लूड करत असताना, अध्यक्ष महोदय, लोकशाहीची डेमोक्रेसीची व्याख्या सांगतो आपण. फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. आम्ही या व्याख्येचा सन्मान करणारे लोक आहोत. हे बाबासाहेबांनी सांगितलं, आम्ही सन्मान करणारे लोक आहोत. तुम्ही काय करता? फॉर द फॅमिली, ऑफ द फॅमिली, बाय द फॅमिली. एका कुटुंबाच्या विचारासाठी तुम्ही काम करणारे लोक. संविधान बाबासाहेब आम्हाला समजून सांगायला लागले, संविधान खतरे है में म्हणून सांगायला लागले. अध्यक्ष महोदय, ह्यांना डेमोक्रेसीच्या नावाने मोनार्की चालवायची आहे आणि एनार्की ह्या देशामध्ये निर्माण करायचं आहे. ह्यांना डेमोक्रेसी लोकशाहीच्या नावाने घराणेशाही चालवायची आहे आणि घराणेशाही जर धक्का लागला तर या देशात अराजकता माजवायचं आहे. असा विचारधारा घेऊन हे लोक निघालेत. तुम्ही आम्हाला संविधान शिकवू नका, तुम्ही आम्हाला बाबासाहेब शिकवू नका. अध्यक्ष महोदय, संविधान खतरे में नाही, ह्यांची पार्टी खतरे में, ह्यांचे नेते खतरे में आहेत. अध्यक्ष महोदय, समारोप करताना मी एवढंच सांगतो, संविधान आमचा बाबासाहेबांचा दिलेला हा देण आहे. या देशाला संविधान अभेद्य होता आहे आणि राहणार. आणि या संविधानाला कधीच खतरा, संविधान धोका या जन्मात कधी कोणी आणू शकत नाही. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा एकदा आजच्या या दिवशी मला तुम्ही बोलायला संधी दिली. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाला जे संविधान मिळालं त्याच्यावर भाष्य करण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे अध्यक्षांचे आभार मानून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. सिद्धार्थ खरात. डोळ्यात